नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे काम आपण दैनंदिन करतो तर त्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक अपडेट आलेला आहे। तो अपडेट म्हणजे 21.2 आपण पाहू शकता। तर आपण म्हणाल की ताई आपण खूप सारं कामं करतात, आपण मध्येच हे अजून अपडेटचं सांगताय। तर भगिनींनो, हे आपलं रेग्युलर काम आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते करावं लागणार आहे। परंतु ती करण्याची प्रोसेस देखील खूप किचकट आहे, त्याच्यासाठी आपल्याला खूप वैताग येणार। परंतु आधी अपडेट समजून घ्या, परिपूर्ण जो बदल झालेला आहे तो आधी समजून घ्या, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला एक एक दाखवणारच आहे। बघा, 1 नंबरचा अपडेट आलेला आहे, तो म्हणजे इंट्रोडक्शन of face registration and a verification will THR distribute in a selected state and districts। म्हणजे हा जो फेस रजिस्ट्रेशन करायचा आहे चेहऱ्याचा, तर तो काही ठराविक जिल्ह्यांसाठी THR साठी रजिस्ट्रेशन आहे, हे लक्षात ठेवा। तर हा जो पहिला आलेला आहे तर हा ठराविक जिल्ह्यांसाठी किंवा ठराविक राज्य आणि त्याच्यातले काही ठराविक जिल्हे याच्यासाठी आहे। मला असं वाटतं तो आपल्या महाराष्ट्रात हा जो आहे THR साठीचं रजिस्ट्रेशन हे नाही आहे, कारण की मी ॲपमध्ये जेव्हा फोन अपडेट केला तेव्हा त्याच्यात पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलं, त्याच्यात मला काही दिसलं नाही, त्याच्यामुळे हा पहिला टेन्शन घेऊ नका। पण दुसरा हा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ KYC फॅसिलिटी फॉर बेनिफिशरीज। म्हणजे आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांचं KYC करणं हे मस्ट आहे। ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं KYC करायचं होतं अगदी सेम त्या पद्धतीने तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे। आधी समजून घ्या, एका लाभार्थ्याचं मी करून तुम्हाला दाखवतच आहे की कशा पद्धतीने करू शकता, टेन्शन घेऊ नका। होतं त्याला वेळ लागेल, कालावधी लागेल, आणि त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची, KYC करताना देखील कुठली काळजी घ्यायची हे देखील तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। मी फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 नंबरचं जे KYC करायचं आहे ते सविस्तर सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर हा तिसरा जो आलेला आहे, ग्रोथ रजिस्टर हॅज बीन ॲडेड इन मंथली प्रोग्रेस रिपोर्ट। म्हणजे आपल्या जो मंथली प्रोग्रेस रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये आता वाढीचं जे रजिस्टर आहे, ज्याला आपण वजनांचं रजिस्टर म्हणतो, हे वाढून आलेलं आहे। चौथा आहे मायनर वर्क फिक्सेस। अशा पद्धतीने 4 अपडेट आले आहेत। तर त्याच्यातला जर 2 नंबरचा जो अपडेट आहे तो मी तुम्हाला समजावून सांगते, तो म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ KYC फॅसिलिटी फॉर बेनिफिशरीज। म्हणजे लाभार्थ्यांचं आपल्याला KYC कसं करायचं हे आपल्याला बघून घ्यायचं। तर बघा, अपडेट हा 21.2 आहे, हा देखील तुम्ही बघू शकता। त्याच्यामुळे प्लेस्टोरमध्ये जा आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लवकरात लवकर अपडेट करून घ्या। अपडेट करणं हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर जे काम आपल्याला अपडेट करून केल्यानंतर KYC करायचं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। आता बघा, याच्यातनं तुम्ही बघा ॲपला ओपन केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवरच जर तुम्ही पाहिलं, बघा न्यू आलं, म्हणजे अशा पद्धतीने येतं। तर तुम्ही पाहू शकता, मी तर स्क्रीनशॉट काढून ठेवलेत, कारण की नेटवर्कचा पण इश्यू असतो आणि काही गोष्टी ह्या लपवायच्या असतात, त्या हिशोबाने अशा पद्धतीने बघा न्यू आलं। तर हे ऑप्शन आलेलं आहे KYC। आता तुम्हाला माहिती आहे रेशन कार्डला देखील, म्हणजे रेशन लाभधारकांना देखील KYC करायची, त्याच पद्धतीने आता THR देखील हा एक टेक होम रेशन, म्हणजे हा रेशनचाच प्रकार आहे। त्याच्यामुळे आपल्याला अंगणवाडी केंद्रातील अगदी गरोदर माता, स्तनदा माता, तर आपले जे लाभार्थी आहेत सगळे, तर त्यांचं देखील आपल्याला KYC करून घ्यायचं आहे। तर याच्यासाठी आपल्याला काही काळजी देखील घ्यायच्या आहेत, तर ते देखील महत्त्वाचं आहे। तर आपल्याला ह्या मॉड्यूलवर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला सारे जेवढे आपले KYCचे लाभार्थी आहेत तर ते दिसणार आहेत। बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळे लाभार्थी एक एक करून हे दिसणार आहेत। मग आपल्याला काय करायचं आहे, आता मी पहिल्याच मुलीचं तुम्हाला KYC करून दाखवते। बघा, आता ही मुलगी आहे 1 नंबरची, तर तिच्याच तुम्हाला KYC करून दाखवते। तर तिच्यासमोर हे जर तुम्ही पाहिलं तर कंप्लीट KYC याच्यावर आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक केलं, बघा हा ॲरो दिसत आहे कंप्लीट KYC, ह्या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक केलं का मग आपल्यासमोर पेज ओपन होतं। मग अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होतं। तर याच्यातलं खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा। बघा, पहिले यूज द सेम आधार नंबर ॲज ऑन बेनिफिशरी प्रोफाईल टू कंप्लीट द KYC प्रोसेस। म्हणजे तुमचं जे आता बेनिफिशरीला म्हणजे लाभार्थ्याला जो आधार नंबर टाकलेला आहे त्याचंच तुम्हाला KYC करायचं आहे। आणि दुसरं आहे दुसरं आहे दिलेलं इथं की once the KYC details are saved, you
यू कॅन नॉट मोडिफाय देम लेटर, म्हणजे तुमचं एकदा KYC झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात बदल करता येणार नाही. तर मग हे कशासाठी आहे तर एक लक्षात ठेवा की आपण काही लाभार्थ्यांचे जे आधार कार्ड आहेत हे आईचे म्हणजे बालकाचे स्वतःचे नव्हते, तर तिथं आपण आईचे आधार कार्ड, वडिलांचे, आजी आजोबांचे लावलेले आहेत. तर कृपा करून जर त्या मुलांचे आधार कार्ड आले नसतील तर त्यांचं KYC करायचं नाही. त्यांचं ज्यावेळेस KYC करायचं म्हणजे ज्यावेळेस त्यांचं आधार कार्ड बनून येईल तेव्हा त्यांचं आधार कार्ड हे तिथं टाका. कसं टाकायचं हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. आधी त्या बालकाचं आधार कार्ड येऊ द्या, त्याचं टाका आणि मग त्यानंतर त्याचं KYC करायचं, कारण त्याच्यानंतर आपल्याला बदल करता येणार नाही. त्याच्यासाठीच आपल्याला ही वर सूचना आहे की जे तुमचं आधार आता आहे तर ते आधारच तुम्हाला KYC करायचं आहे. आणि त्याच्यानंतर एकदा गेल्यानंतर तुम्हाला परत आधार म्हणजे KYCमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, कुठलीही छेडछाड केली जाणार नाही. म्हणून ज्या बालकांचं आता आईचं, वडिलांचं किंवा आजी आजोबांचं लावलं असेल त्यांचं KYC करू नका. फक्त ज्यांचं आता आधार कार्ड स्वतःचं आहे, गरोदर मातेचं स्वतःचंच असतं, त्याच्यामुळे गरोदर मातेचं तुम्ही लगेच करू शकता, स्तनदा मातेचं लगेच करू शकता. परंतु लाभार्थ्यांचं करत असताना मात्र काळजी घ्या. ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड तिथं आपण टाकलेलं आहे, त्यांचं व्हेरीफाय केलेलं आहे, आधार व्हेरीफाय, त्यांचंच तुम्हाला इथं KYC करायचं. मग आता याच्यानंतर आपल्याला काही करायचं, आता इथपर्यंत आलं, ही तुम्हाला सूचना सांगायची होती. तर आता आपल्याला ह्या बटनला क्लिक करायचं आहे बघा, कन्फर्म अँड प्रोसीड. म्हणजे तुम्हाला ते कन्फर्म आहात आणि आता ते प्रोसेससाठी तुम्हाला करायचं आहे. नंतर मग याच्यावर आपल्याला आता मधल्या बटनला क्लिक करायचं आहे. मधल्या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज येणार. आता तुमचं लक्षात आलं असेल की आपण स्वतःचं म्हणजे सेविकेचं मदतनीसचं आपण KYC केलं त्यावेळेस अशाच पद्धतीनं आलं होतं. तिथे तुम्हाला त्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला हा कॅपचा जो इथं दिसत आहे तो अगदी जसाचा तसा, तर कॅपिटल असेल, अंक असतील, अगदी जशाचा तसा टाका आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायची. आणि ही प्रोसेस तुम्हाला मदतनीस आणि सेविका दोघांची KYC करत असताना तुम्ही केलेलं आहे. पण आता काळजीपूर्वक करा, आपल्याला सगळ्या लाभार्थ्यांचं KYC करून घ्यायचं आहे. परंतु ज्यांचं आधार स्वतःचं आहे त्यांचंच KYC करा. बघा तुम्ही आधार टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं OTP हा येणार बघा. OTP इथं तुम्हाला टाकायचं आहे. पण तुम्हाला आता OTP टाकत असताना तिथं डॉट येतं बघा. ह्या बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर माझा तो OTP हा का दिसत आहे, कारण की मी ह्या बटनला क्लिक केल्याबरोबर मला तिथं हा OTP दिसत आहे. तर तुम्ही ह्या बटनला क्लिक करून घ्या आणि जो 6 अंकी OTP आलेला आहे तो इथं टाकायचा आहे. आपण केलं तेव्हा देखील तुम्ही पाहिलेलं होतं. आणि OTP आल्यानंतर मग तुम्हाला इथं कंटिन्यूवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने गोलगोल फिरतं तुम्हाला दिसत असेल. स्क्रीनशॉट मी त्यासाठीच काढलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने फिरण्याला थोडा वेळ लागतो आणि थोडी नेटवर्कची देखील पूर्णता असणं अपेक्षित आहे. आणि मग हे झाल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर पेज येणार बघा. ह्या पद्धतीनं पेज आल्यानंतर घाबरून जायचं नाही. परत तुम्हाला इथं आलोचं बटन आहे खाली, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आलोच्या बटनवर क्लिक केलं का मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीनं मेसेज येणार. मग तुमच्या त्या लाभार्थ्याची KYC रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड, म्हणजे तुमची जी KYC आहे ती सक्सेसफुली झालेली आहे, सबमिटेड झालेली आहे. आता परत जायचं आहे आणि मग ते तुम्हाला वाटलं की द स्टेटस विल बी अपडेटेड ऑन बेनिफिशियरीज प्रोफाईल 24 अवर्स, म्हणजे 24 तासामध्ये त्याच्या स्टेटसला ती जी KYC केलेली आहे ती येऊन जाणार. पण त्याच्यासाठी आपल्याला 24 तासाची वाट पाहावी लागणार आहे. परंतु आपल्याला परत ती KYC कुठे गेलेली ही तुम्ही शो करून बघू शकता. परत जावर आपल्याला क्लिक करायचं आहे. परत जावर क्लिक केल्यानंतर मग आता हे लाभार्थ्याचं नाव आहे. मी तुम्हाला 1 नंबरच्याच मुलीचं करून दाखवलं, क्रिशा भूषण पाटीलचं करून दाखवलं. मग इथं मध्ये तुम्हाला क्लिक करायचं बघा. लाभार्थ्याचं आधार कार्ड आल्यानंतर देखील इथं क्लिक करूनच तुम्हाला आधार कार्ड हे अपडेट करायचं आहे किंवा त्या बालकाचं भरून घ्यायचं आहे. आता आपल्याला ते बघायचं आहे की या लाभार्थ्याचं KYC कुठं झालं. तर मग आपल्याला इथं क्लिक केलं का मग तुम्ही बघू शकता तिथं आपल्या बालकाचे वजन देखील टाकलेले असतात. आणि त्याच्या खाली जर आलं तुम्ही बघा KYC पूर्ण करा, म्हणजे अशा पद्धतीने 5/8/2024 रोजी त्या बालकाची जी KYC आहे पूर्ण करा, म्हणजे ती पूर्ण झालेली आहे. अशी ग्रीन टिक आली म्हणजे त्याची KYC ही कंप्लीट झालेली आहे. त्याच्या नावाखाली तुम्हाला बघायचं आहे. तर वरचं नाव मी काय दाखवू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती तिथं आधार नंबर असतो, तिथं मोबाईल नंबर असतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला खालचं आणि तो एवढा खालचा बघा आणि वरचा बघा हे टप्पा पडून जातो, त्याच्यामुळे मी तुम्हाला आणि लाईव्ह दाखवत नाही. मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवले जेणेकरून
तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल आणि काय काय टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते बघायचं आहे। तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा खूप मोठा अपडेट आलेला आहे। आणि भगिनींनो, तुम्हाला वाटत असेल की ताई एकवर एक काम सांगतात, तर ताईंनो हे काम आपलं प्रॉपर आहे। लाडकी बहीण ही काही कालावधीसाठी आहे, परंतु हे काम आपलं प्रॉपर आहे। त्याच्यामुळे जसं जमेल तसं दिवसातनं एक दोन आपण त्या कामाला जितकं महत्त्व देतो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आपल्या कामाला द्या। आणि हे आपल्याला मस्ट आहे किंवा हे आपल्याला कंपल्सरी हे काम करावंच लागेल। पुरवून तुम्हाला कार्यालयाकडून सूचना देण्यात येतील, परंतु जसा अपडेट येतो तसं मी तुम्हाला लगेच सांगत असते आणि टेन्शन घेऊ नका। आणि कदाचित हे काम करत असताना OTP तुमचा परत पहिला घेतला जाणार नाही, तर तिथे थांबायचं, रिसेंडचं ऑप्शन येतं, रिसेंड करायचा आणि परत OTP येतो आणि दिवसातनं एक दोन अशा पद्धतीने कामाला लागून जा। कारण की आपल्याला कार्यालयाकडून सूचना येतील आणि जे काम जेव्हा अपडेट होतं तेव्हा जर करून घेतलं तर नंतर त्रास होत नाही, म्हणून मी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून समजवत असते। कदाचित काही भगिनींना वाईट देखील वाटेल, परंतु भगिनींनो, जे काम आपल्याला करायचं आहे तेच काम मी तुम्हाला सांगते, अन्यथा दुसरं सांगत नाही। आणि हे काम आपल्याला करावंच लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजवलं। आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा। माझं काम आहे की जो अपडेट आला तो तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणं। आता याच्यानंतर अजून एक जो अपडेट आलेला आहे तो टेन्शन घेण्यासारखा नाही, म्हणजे त्याच्यातला दुसरा जो मुद्दा आहे अपडेट झालेला, तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार। अगदी सोपा आहे, टेन्शन घेऊ नका, परंतु आज पुरता एवढं समजून घ्या आणि क्लिअर करा। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।